तथागत सम्यक संबुद्ध यांच्या महापरिनिर्वाणानंतर 500 अरहंतांमधील प्रथम संगीती कशा प्रकारे पार पडली होती त्याचे वर्णन आपण या व्हिडिओमध्ये पाहू। तथागत सम्यक संबुद्धांच्या महापरिनिर्वाणाचा अंतिम संस्कार कुशीनाऱ्याला परिपूर्ण झाला होता। कुशीनगरचे मल्ल यांचे मुकुटबंधन नावाचे चैत्य होते। त्याच ठिकाणी तथागतांचा महापरिनिर्वाणाचा अंतिम संस्कार परिपूर्ण झाला होता। सगळे भिक्खू भोजनानंतर मुकुटबंधन चैत्याजवळ एकत्रित आले होते। महासंघनायक महाकश्यप उभे राहून सर्व भिक्खू संघावर प्रज्ञेची करुणामय दृष्टी टाकून संघाला ते उद्देशून म्हणाले, आऊसो, आपणा सर्वांना एक महत्त्वाचे कार्य आता पार पाडायचे आहे। तेवढ्यातच मध्येच उभे राहून भिक्खू बकुल म्हणतात, भदंत, माझे ऐकून घेण्याची कृपा कराल काय? खरं पाहू गेलं असता अनुकंपक शास्ता आपणातून महापरिनिर्वाणास्त झाल्यानंतर आपणासाठी भिक्खूंसाठी आता कोणते कार्य राहिलेले आहे? कारण गृहस्थांनी भगवंताच्या कायास्कंधाचा अद्भुत आदर प्रदर्शित केला आहे। भगवंतांचा दाह संस्कार त्यांनी एका महान चक्रवर्ती राजासारखा केला आहे आणि अंतिम क्रिया म्हणजे शास्त्राच्या अस्थिधातूचे 8 भाग केलेले आहेत। भारतखंडात प्रस्थापित करून गृहस्थांनी आपल्या महान श्रद्धेचा परिचय दिला आहे। मग आपणासाठी काय कार्य बाकी राहिलेले आहे आणि आता कोणती क्रिया सोडली आहे शास्त्राने आपणासाठी? तेव्हा महाकाश्यप म्हणतात, आऊस बकुल, अरे असं म्हणून तू का शास्त्राच्या भिक्खू संघाला निष्क्रिय आहे असे समजलास काय? की भिक्खू संघाने शास्ता गेल्यानंतर केवळ रडत राहणे हेच अरहंतासाठी कार्य राहिलेले आहे काय? आऊस बकुल, तू शास्त्राच्या सानिध्यात आपली पूर्ण आयु घालविली आहेस, ती काय केवळ दुःख स्कंदासाठीच काय? अरे आपले कर्तव्य काय आहे तू विसरलास काय? तुला माहिती आहे ते शास्त्राचे अंतिम वचन जे आनंदात सांगितले होते, माहिती आहे तुला? तेव्हा भंते बकुल काश्यपांना म्हणतात, हो भदंत, मी जाणतो। भंते काश्यप म्हणतात, काय जाणतोस? आऊस आनंद, तूच सांग बरं आता ते पूर्ण या भिक्खू संघासमोर जे तुला शास्त्राने सांगितलेले होते। मी तर ते ऐकण्यासाठी त्यावेळी तेथे नव्हतो। तेव्हा आनंद सांगू लागतात। संघ पुन्हा ऐकून घेण्याची कृपा करील म्हणून आनंद म्हणतात, शास्ता अंतिम वेळी मला आणि तुम्हाला उद्देशून म्हणाले होते, ये ओ आनंद, मया धम्मोच विनयोच देसितो पय्यतो सो ममच ये न सत्थाती। तथागत सम्यक संबुद्ध म्हणाले होते की आनंद, मी तुम्हाला ज्या धम्म आणि विनयाचा उपदेश दिला, प्रज्ञा प्रकाश केला, तोच माझ्या महापरिनिर्वाणानंतर तुमचा शास्ता असेल। हे ऐकून महाकश्यप बकुलास म्हणाले, म्हणजेच आऊस बकुल, आपणासाठीच शास्त्राने त्यांचे एवढे मोठे बुद्ध शासन आपल्या हवाले करून ते महापरिनिर्वाणास्त झाले। तेव्हा बकुल, आपणासाठी सोडलेला शास्ता म्हणजे त्यांचे बुद्धवचन अर्थात धम्म आणि विनय ह्याचेच आपण शरणागमन झालो आहोत, झालो पाहिजे। त्यांचे संरक्षण करण्यासाठी सजग राहिले पाहिजे। नसता येणारी पिढी आपणाला दोष देईल की भगवंताच्या महापरिनिर्वाणानंतर शास्त्राचा भिक्खू संघच राहिला नव्हता। हा कलंक भावी पिढी आपणावर लावू नये म्हणून बकुल, आपण शास्त्राच्या भिक्खू संघाने उत्साहित होऊन बुद्ध आणि धम्माच्या अनुस्मृतीचे संरक्षण म्हणून
त्याला जतन करण्यासाठी शास्त्राच्या वचनाचे संगायन अर्थातच संकलन करणे आपले परम कर्तव्य आहे। तरी सर्वांनी ह्याकडे लक्षपूर्वक व चिंतनशील होऊन आपापल्या स्मृतीनुसार आपले धम्मऋण पार पाडण्यासाठी तयार असावे। हीच भावी पिढीच्या इतिहासासाठी दृढ साक्षी म्हणून समजावी। सावध होऊन धम्माची व बुद्धाच्या वचनाची सुरक्षा करणे आवश्यक आहे। त्यासाठी प्रज्ञावान, स्मृतिमान आणि विनयशील भिक्खूंची सभा बोलवून त्या सभेत शास्त्राच्या वचनाचे संगायन झाले पाहिजे। कारण शास्त्राच्या सानिध्यात आपण असताना आपणास त्यांच्या ज्ञान आणि तत्वज्ञानाचा फारच मोठा सहारा होता, आधार होता। पण आता त्यांच्या महापरिनिब्बानानंतर मला असं वाटतंय की चहूकडे अंधकारच अंधकार दिसत आहे। भिक्खूंना तर समजून चला धम्म सहारा आहे, पण साधारण जनता बहिर्मुखी झाली आहे। हे सर्व पाहून ऐकून तर बुद्ध वचनाच्या सुरक्षिततेसाठी आपणाला धम्म संगायनासाठी ठोस पावलं उचलावी लागतील, तरच धम्माची व शास्त्राच्या तत्वज्ञानाची सुरक्षा होईल आणि येणाऱ्या पिढीला ती दिव्याचे काम करील। भदंत महाकाश्यपजी थोडे शांत होऊन आणि भिक्खू संघाकडे पाहून पुन्हा म्हणतात, आऊसो, आज मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की माझे असे म्हणण्याचे कारण काय ते। आऊसो, हा वेळ स्पष्ट बोलण्याचाच आहे। तरी आऊसो, जेव्हा शास्त्राचे महापरिनिब्बान झाले होते आणि मी त्यावेळी तेथे नव्हतो, मला ती बातमी मी पावाहून कुशीनगरकडे येत असता रस्त्यात एका जैन निगंठाने दिली होती। तेव्हा माझ्याबरोबर 500 भिक्खूंचा संघ होता। ही बातमी त्यांनीही ऐकली। तेव्हा त्यातील बरेच भिक्खू दुःखाने विव्हळत होते, रडत पडत होते। त्यावेळी त्यातील एक म्हातारा नवक भिक्खू सुभद्र शोकाकुल भिक्खूंना उद्देशून म्हणत होता, अलंग आऊसो, मा सोचित्थ मा पारिदेवित्थ सुमुत्तामयं ते महामसनेन उपदुताच होम इदं ओ कप्पती इदं वाओ न कप्पताती इदानिपन मयं यं इच्छिसाम तं करिस्साम यनं इच्छिसाम तनं करिस्साम। अर्थात आऊसो, तुम्ही आता चिंता करू नका, शोक करू नका, रडू पडू नका। ही आनंदाची वार्ता आहे की आपण आता त्या महाश्रमणापासून मुक्त झालो आहोत। कारण तो आपणाला नेहमी म्हणायचा की तुम्ही चांगले राहा, नियमात चला, विकाली खाऊ नका, तसं राहू नका, असं राहू नका। आता आपण वाटेल तसं राहू आणि वाटेल तसं करू। महाकाश्यपजी म्हणतात, आऊसो, हे मी माझ्या कानाने ऐकले आहे आणि पाहिले आहे। ते ऐकल्यावर मी त्याला खूपच फटकारलं, पण ते बोल आजही माझ्या मनात शास्त्राच्या विनयाच्या विरुद्धात वाटत आहेत आणि खरोखरच आहेतही। शास्त्रास आपणातून जाऊन 15 दिवसही झालेले नाहीत, तर विनयाची ही हालत आहे। तेव्हा भविष्यात काय होईल, ह्या उद्देशाच्या पूर्तीसाठीच मी ही सभा बोलविली आहे आणि तुमच्या पुढे माझा हा प्रस्ताव मांडला आहे। माझ्या मते आपण हे महत्त्वाचे काम सर्वात प्रथम पार पाडले पाहिजे। आऊस अनिरुद्ध, तुझं काय म्हणणं आहे? तेव्हा अनिरुद्ध भंते उठून संघापुढे उभे राहतात आणि म्हणतात, भदंत, आपण जे म्हणालात आता आमच्या लक्षात स्पष्ट बसले आहे की शास्त्राच्या बुद्ध वचनाचे खरोखरच संगायन झाले पाहिजेत।
कारण आपल्या काळातील आजचे जनजीवन भगवान तथागतांचे ऐतिहासिक व्यक्तित्व व त्यांचे मानवी रूप पुढील हजारो पिढ्यांना शब्दांकित मिळेल. हे धम्मवचन त्या पिढीतील जनमानसास निश्चितच प्रभावित केल्याशिवाय राहणार नाही. त्यात त्यांना तथागतांची चर्चा, त्यांच्या उपदेशाची पद्धत भविष्य काळातील पिढ्यांना उद्बोधक व प्रमाणबद्ध मिळेल. त्यामुळे त्या काळातील लोक भावुक होऊन तथागतांच्या धम्माला, विनयाला आणि मातिकांना ऐकवतील. तेव्हा तथागतांचे लोकोत्तर तथ्य आणि यथार्थवाद तसेच विवेकवादाची माहिती होईल. कारण तथागत बुद्धांनी आपल्या वाणीतून सुत्तांद्वारा आजच्या काळातील सत्याचे वर्णन चित्रित केले आहे. त्यांनी स्वतःला कधीच मी कुणी दैवी पुरुष आहे असे सांगितले नाही, न तसे वागले नाहीत. त्यांच्या सुत्तावरून आपणाला त्यांचे मानवी स्वरूप स्पष्ट दिसून येते. कोणते ते सुत्त? म्हणून अनिरुद्ध थोडा थांबतो. तेव्हा आयुष्यमान आनंद उभा राहून म्हणतात, मला माहिती आहे ते सुत्त. त्याचे नाव आहे जरासुत्त. संयुक्त निकायातील ते सुत्त आहे. या सुत्तावरून शास्त्राचे मानवी रूप स्पष्ट होते. त्यांची काया क्षीण झालेली आहे, वातांना पीडित आहे. एकदा ते संध्याकाळच्या वेळी कोवळ ऊन घेण्यासाठी पूर्वाराम विहाराच्या पश्चिमेकडे पाठ करून बसले होते. त्या सुत्तात किती जिवंत व सत्य वर्णन आहे. तसेच तथागत एकदा उदर रोगानं पीडित होते असे महापरिनिब्बाण सुत्तावरून वाटते. तसेच एकदा तर एवढे महान व्यक्तित्व असूनही शास्त्रास एका गावात भिक्षा मिळाली नव्हती. हे सत्य वर्णन जेव्हा येणारी पिढी ऐकेल किंवा वाचेल तेव्हा सहस्त्र सूर्याहून तेजोमय देव, नाग, यक्ष, गरुड, किन्नरांना पण पूज्य अशा भगवंताच्या अलौकिक कार्याची जाणीव होईल. त्यामुळे त्यांना बुद्ध काळाची प्राचीनता पण कळेल आणि त्यांचे शत बार महामानवापुढे मस्तक झुकल्याशिवाय राहणार नाही. धम्माची कीर्ती स्थापित होईल. एक इतिहास तयार होईल. ते लोक हे संगायन अर्थात बुद्धवचन, धम्म आणि विनय पूजनीय समजून जतन ठेवतील. आपल्यासारखेच त्या काळाच्या नंतर येणाऱ्या पिढ्यांसाठी म्हणून धम्म आणि विनयाचे संगायन महत्त्वपूर्ण आहे. आणि महत्त्वपूर्ण आहे भदंत महास्तवीरांचे, आर्य महाकाश्यपांचे बुद्धिपुरस्सर कीर्तिमान कार्य. भगवंतांच्या हयातीत आपणा श्रावकांची संख्या फारच कमी होती. म्हणून भगवंताच्या सान्निध्यात आपण सर्व श्रावक स्वतः धम्माचरण प्रमाणबद्ध अगदी काटेकोरपणे पालन करीत असत आणि करीत आहोत. आपली स्तुती आपण करू नये असे म्हणतात, पण प्रसंगानुरूप मी करीत आहे. भदंत, मला क्षमा कराल, पण मी म्हणतो ते सत्य नाही काय? होय आनंद, म्हणून सर्व भिक्खू संघाने आनंदाचे अनुमोदन केले. तेव्हा आर्य महाकाश्यप म्हणाले, म्हणून म्हणतो आऊसो, भगवंतास आपणासाठी विनयपद करण्याची आवश्यकता नव्हती. कारण आपला भिक्खू संघ स्वयं स्वाभाविक विमलतामय स्थितीत होता. पण काही वर्षापूर्वी आपण पाहत आलो आहोत की भगवंताची अनुकंपा साधून संधी साधू अयोग्य व्यक्ती पण प्रव्रजित होऊ लागले आणि म्हणून तथागतांस संघीय नियमांची आवश्यकता भासली व त्यासाठी विनयपदाची निर्मिती झाली, म्हणजेच विनयाचा आरंभ झाला. तेव्हा महाकाश्यप उपालीला म्हणतात, आऊस उपाली, तू जाणतोस ना ह्या गोष्टी? होय, म्हणून उपाली भिक्खू
संघापुढे उभे राहून सांगतात, मला माहिती आहे की भगवंताने सर्वप्रथम पराजिकाची निर्मिती कशी आणि कुणामुळे केली ती. वैशालीतील कलंदकाचा पुत्र सुदिन्नाच्या प्रसंगावरून, म्हणजे त्यांनी मैथुन धम्माचा स्वीकार केला म्हणून तथागताने सर्वप्रथम विनयाची निर्मिती केली. आणि खरोखरच आता बुद्ध परिनिर्वाणानंतर तर विनयाची हालत जास्तच बिघडत आहे. काही भिक्खू तर तथागताच्या नियमाला मानत नाही, आनाकानी करीत आहेत. खऱ्याला खोटे आणि खोट्याला खरे मानतात. म्हणूनच आणखीनच अनुशासनास सुरक्षित करण्याची आवश्यकता आहे. मी तर म्हणेन की भदंत आर्य महाकाश्यपांनी धम्म व विनयाच्या सुरक्षेसाठी जो प्रयत्न केला आहे तो अति योग्य आहे. त्यानंतर महाकात्यायनांनी सुद्धा आपले विचार प्रकट केले. ते म्हणाले, बुद्धवचनाच्या संगायनाने अर्थात संकलनाने खरोखरच तथागत होते हा विश्वास पुढील भविष्य काळातील जनमानसात निश्चितच होईल. त्यामुळे भावी पिढ्या सत्य आणि ऐतिहासिक प्रामाणिकतेची प्रबळ साक्षी राहतील. कोणता उपदेश कोणत्या ठिकाणी दिला गेला, कुणासाठी दिला, कोणत्या वेळी दिला, इतकी स्पष्टता ठेवून जेव्हा आपण बुद्धवचनाचे संगायन करू, संकलन करू, तेव्हाच बुद्धवचनाची प्रामाणिकता हजारो वर्षानंतरही विश्वसनीय होईल. हीच धम्म संरक्षणाची महत्त्वाची दक्षता आहे. तेव्हा आयुष्यमान भंते आनंद म्हणतात, भदंत महाकाश्यपजी जे म्हणतात ते अगदी बरोबर आहे. कारण आपला उद्देश जरी आपण आपली वाहवा करून घेण्याचा नसला तरी बुद्धवचनाचे संरक्षण व्हावे हा प्रधान उद्देश तर आहे ना. हे एवढे मात्र होऊ शकेल की आतापर्यंत बुद्धवचनाला आपण संग्रहित केले नाही, ते फक्त मुखोद्गतच ठेवलेले होते. त्यामुळे कुठं अशुद्धी किंवा अपूर्णता भलेही राहून जाईल, पण आपण जे ऐकले तेच अत्यंत सावधानीने संकलन करण्याचा मात्र पुरेपूर प्रयत्न करणे आपले कर्तव्य समजून त्यात कमीपणा राहू देणार नाही हा ठाम निश्चय करूनच बुद्धवचनाचे आपण संकलन करू. महाकाश्यप भंते आनंदाना म्हणतात, पण आऊस आनंद, मी तुला विचारतो की तथागतांनी आतापर्यंत किती उपदेश दिलेले आहेत हे तुला माहिती आहे काय. तेव्हा भदंत आनंद म्हणतात, भदंत, ते तर आपणा सर्वांनाच माहिती आहे. तथागतांनी बुद्धत्व प्राप्तीपासून ते महापरिनिर्वाणापर्यंत 45 वर्षात 84,000 स्कंद उपदेश दिलेले आहेत. मग त्यात सुत्त असतील, ज्ञेय असतील, गाथा असतील, वैयाकरण असेल, इतिउत्तक असेल, जातक असेल आणि उदान असेल किंवा वैदल्य असेल, असे नवांगाने परिपूर्ण असलेले तथागतांचे 84,000 उपदेश आहेत, स्कंद आहेत. आणि स्कंद म्हणजे भाग, विभाजन. भंते आनंद म्हणतात, आयुष्यमानो आणि पूजनीय स्थविरगण, मी तथागतांच्या तोंडून जे ऐकले तेच आपणास सांगत आहे. तथागत म्हणाले होते की सुत्त नामक तथागत वचन सुत्तंती वेदितब्य भगवंताचे गद्य रूपात दिलेले उपदेश ते सुत्त समजावे. असे सुत्त दीर्घ आणि काही लहान आणि काही मध्यम पण आहेत. तथागतांच्या मुखकमलातून कधीकधी अचानक म्हणीसारखे उवाच निघाले आहेत. अर्थात असे उवाच म्हणजे उदान. मी एक उदाहरण म्हणून सांगतो. एकदा भगवान श्रावस्तीतील जेतवनारामात विहार करीत होते. त्यावेळी तथागतांजवळ आयुष्यमान कंखारेवत आसन लावून आपल्या शरीरास सरळ करून चित्ताला शुद्ध करून चित्तानुभव करीत बसला होता.
तेव्हा तथागतांनी ते पाहिले आणि त्याच्या भावनेवरून चित्ताची अवस्था काय आहे हे जाणून त्यावेळी तथागतांच्या तोंडून हे उदान सहज निघाले. लोकात अथवा परलोकात आपल्या अथवा दुसऱ्याच्या संसारासंबंधी जेवढ्या शंका आहेत, ध्यानी त्या सर्वांना त्यागतो व तपस्वी ब्रह्मचर्य व्रताचे पालन करतो. तथागतांचे ज्ञानमयी प्रज्ञामयी 82 गाथा उदान आहेत. कधी कधी आयुष्यमान सारिपुत्त, तर कधी मोगलायन, तर कधी आयुष्यमान कात्यायन ह्यांनी तथागतांच्या लक्षात राहतील अशा अतिमहत्वाच्या मानवी जीवनाला उपयोगी पडणाऱ्या गाथांचे संकलन केले आहे. त्यात गद्य आणि पद्य दोन्हीचे मिश्रण आहे. पण बुद्धवचनाच्या अगोदर त्या भिक्खूंनी भगवंत असे म्हणाले असे मी ऐकले येते आणि नंतर गद्यात बुद्धवचनाचेच उदाहरण असते व नंतर गद्यात भगवंताने असे म्हटले म्हणून त्या संबंधितच गाथा असते. अर्थात ते निश्चितच तथागतांचेच वचन आहे हे मान्य करण्यासाठी, प्रमाणित करण्यासाठी अट्टहास केला आहे. यालाच इति उत्तक म्हणतात. भंते आनंद म्हणतात, असे मी ऐकले, भगवान असे म्हणाले, अनंत असे म्हणाले, एका वस्तूला सोडा, मी तुमचा साक्षीदार होईल, त्यामुळे तुम्ही आवागमनात पडणार नाहीत. तथागतांनी कोणत्या वस्तूला सोडा म्हटले होते? तर तथागतांनी म्हटले होते, भिक्खूंनो, मोह नावाच्या एका वस्तूला सोडा, मी तुमचा साक्षीदार होईल, नंतर तुम्ही जन्म मरणाच्या फेऱ्यात पडणार नाहीत. भगवंत असे म्हणाले. ह्या संबंधात हे सांगितल्या जाते, मोहाच्या कारणामुळे मूढ होऊन प्राणी वाईट गतीत पडतात. त्याच मोहाला विपस्सना ज्ञानसंपन्न माणूस सम्यक रूपानं जाणून त्या मोहाचा त्याग करतो आणि त्यामुळे ते या जन्म मरणाच्या फेऱ्यात पडणाऱ्या सृष्टीवर पुन्हा येत नाहीत. हा अर्थ पण भगवंतांनी सांगितला असे मी ऐकले. जातक म्हणजे जन्माने उत्पन्न होणे व जात म्हणजे जन्म उत्पत्ती. पण कशाची उत्पत्ती? तर माणसाच्या मनाच्या अवस्थांची उत्पत्ती. जन्म याला पाली भाषेत जात म्हणतात. त्याबद्दलच्या कथा. मनुष्य ह्याच जन्मात अनेक जन्म घेतो, म्हणजेच मनुष्य मनाच्या नाना प्रकारच्या अवस्थातून जातो. अर्थात कधी मानसिक रूपाने तो वानरासारखा बनतो, तर कधी पक्ष्यासारखा, कधी कोल्ह्यासारखा, तर कधी सिंहासारखा. अशा प्रकारे तथागतांनी मनाच्या 547 अवस्था सांगितलेल्या आहेत. तेव्हा मनुष्य रोज त्या अवस्थेतून गुजरत जातो आणि त्याचा परिणाम त्याच्या काया, वाचा आणि मनावर होतो. म्हणून तो तशा प्रवृत्तीत राहून त्या प्रवृत्तीचे भोग भोगतो. जो मनुष्य ह्या सर्व प्रवृत्त्यांना जाणून स्थिर राहतो तोच खरा बोधी होय. ह्या सगळ्या अवस्थांना पार करून त्यावर ताबा मिळवतो. हे भगवंताने जेव्हा जाणून घेतले व आश्चर्यचकित होऊन ते म्हणाले, अनेक जाती संसारा संघाविसंग अनेबिसंग गहकारं गवेसंतो दुःख जाती पुन्हा पुन्हा. हे त्याच मनाच्या अनन्य प्रकारच्या अवस्थांना जेव्हा त्यांनी समजून घेतले व ते संपूर्ण त्यावर स्थिर झाले, म्हणजे त्यांना बोधिप्राप्ती झाली. भंते आनंद म्हणतात, आता आपण शास्त्राच्या वचनांचे, धम्म आणि नियमांचे संगायन करू, संकलन करू. आणि महाकश्यपांनी सुद्धा आयुष्यमान आनंदाचे अनुमोदन केले. त्यावेळी सर्वच भिक्खू संघाने पण अनुमोदन केले. साधू साधू म्हणून आयुष्यमान आनंदाचे सहर्ष अनुमोदन केले आणि आयुष्यमान आनंदाच्या प्रज्ञामयी स्मृतीची सर्व भिक्खू संघाने वाखाणणी केली.
तेव्हा आनंदाने सगळ्यांना साधुवाद देऊन धन्यता प्रकट केली। तेव्हा भिक्खू संघातून उभे राहून आयुष्यमान महाकात्यायनांनी विचारले, भदंत, एवढे मोठे बुद्धवचन कसे संकलित करायचे अन कुठे संकलित करायचे आणि कोण संगायन करील किंवा संकलित करील? तेव्हा भंते महाकाश्यप म्हणतात, आऊस महाकात्यायन, ह्यासाठी कमीत कमी 500 अरहंताच्या सानिध्यात शास्त्राच्या वचनाचे संगायन केल्या जाईल। त्यासाठी सर्वप्रथम 500 अरहंताची आपण एक अनुसूची तयार करू आणि एवढे मोठे कार्य करण्यासाठी बराच काळ लागणार। ते सुरळीत पार पाडण्यासाठी जागा पण विशाल व सुरक्षितच पाहिजे। तर आयुष्यमानो, ह्यासाठी महाराजा अजातशत्रूच्या सहकार्याशिवाय हे कार्य शक्य नाही। म्हणून आयुष्यमानो, यासाठी राजगृहच उचित आहे, योग्य आहे। तसेच संगायनासाठी एकांत अशी व्यवस्थापन राजगृहातील वैभारगिरीच्या उत्तर पायथ्याशी असलेली सप्तपर्णी लेणी योग्य आहे। तर मला असे वाटते की आपण सर्वांनी ह्या वर्षीचा वर्षावास राजगृहातील सर्व विहारातच करावयास पाहिजे, अशी मी सर्वांना आताच अनुमती देतो। भंते महाकाश्यप सर्व भिक्षूंना म्हणतात, बुद्धिमान व प्रज्ञावान स्थविरांनो, आपल्या कार्याची परिपूर्णता करण्यासाठी जवळजवळ सर्व व्यवस्था व कार्यवाही झाली आहे असे समजून आता पुढील कार्यास गती देण्यासाठी सर्वांनी आपापली कार्यकुशलता आता पणाला लावायची वेळ आलेली आहे। तरी सर्व भिक्खू संघाने या वर्षाचा वर्षावास राजगृहातच करण्यासाठी पुन्हा एकदा सर्वांना सांगतो की आपण सर्व भिक्खू संघांनी आषाढ शुद्ध पौर्णिमेस राजगृहात एकत्रित होण्याचे कष्ट करावे। भंते महाकाश्यपजी म्हणतात, संगायनाच्या कार्यवाहीची सूचना राजगृहास महाराज मगधराज अजातशत्रूला कळविण्याची पण आपल्यातील भिक्खूंनी जिम्मेदारी घ्यावी। म्हणजेच संगीतीची पूर्ण तयारी करण्याची राजगृहवासी सर्व उपासक उपासिकांना वेळ राहील। म्हणून आऊस वंगी स्थवीर व आऊस महाकोठीत स्थविरांनी राजगृहाकडे प्रस्थान करावे व सर्व सूचना देऊन महासंगीतीच्या व्यवस्थेची परिपूर्णता सांगावी व त्या कार्यास लागावे। त्या अगोदर मला एक सांगावेसे वाटते की माझ्याजवळ आता जवळजवळ 499 अरहंताची अनुसूची तयार झाली आहे। केवळ एकच अरहंताची पूर्ती शेष आहे, ती पण होऊन जाईल। मुकुटबंधन चैत्यातील भिक्खू संघाची आता सभा संपली असे जाहीर करून सगळे भिक्खू तेथून निघून आपापल्या कार्याला लागण्यासाठी त्यांनी तेथूनच आपापला मार्ग धरला। एकमेकांना वयानुसार वंदन करून सगळे भिक्खू निघून गेले। कुशीनगरातील मल्लाचे मुकुटबंधन चैत्य सुनसान झाले होते। राहिली होती तेथे फक्त तथागतांची परिनिब्बाण धातूची स्मृती। शाल वृक्षावर बसलेले पक्षी किलबिल करीत होते। अधूनमधून गरम वारा सगळीकडे वाहत होता। आयुष्यमान वंगीस आणि आयुष्यमान महाकोठीत राजगृहाला जाऊन पोहोचले। त्यांनी राजगृहात संगीतीची पूर्वतयारी जवळजवळ पूर्ण केली होती। भिक्खू संघास राहण्याची व्यवस्था, 500 अरहंतांना झोपण्याची व राहण्याची व्यवस्था केली होती। संगीतीसाठी एकांतवास म्हणून त्यांनी राजगृहाच्या वैभारगिरीच्या पार्श्वातील सप्तपर्णी लेणीची साफसफाई करून ठेवली होती। स्वच्छ पाण्याने धुवून ठेवली, स्वच्छ केली व संगीतीतील सर्व अरहंतास सगळ्या संगायनाच्या भिक्खूंची बसायची व्यवस्था परिपूर्ण केली होती। राजगृहातील सगळ्या विहारांची झाडझूड करून त्यांची पूर्ण शेकारणी केली होती, कारण संगीती पावसाळ्यातच होणार होती आणि पावसाचा त्रास न व्हावा म्हणून सगळ्या विहारातील सगळ्या सामानाची पण स्वच्छता झाली होती। महाराजा अजातशत्रूंनी पण
सगळ्या राजगृहात शांत वातावरणाची पूर्वतयारी करून घेतली होती. उपासक उपासिकांना सर्व संघाची भोजन व्यवस्था वेळेनुसार करण्याचे आवाहन केले होते व सगळ्या राजगृहात आणि राजगृहाच्या परिसरात सगळीकडे प्रसार आणि प्रसार झाला होता. त्यामुळे नगरात जिकडे तिकडे स्वच्छता आणि चहलपहल वाढली होती. सगळीकडून आता संगायनात भाग घेणारे आयुष्यमान स्थवीर व भिक्खूंची एजा वाढली होती. जवळजवळ संगीतीतील सगळेच भिक्खू व स्थवीर आपापल्या स्थानावर स्थानापन्न झाले होते. ज्या ज्या ठिकाणी स्थवीर होते त्या त्या ठिकाणी उपासक उपासिकांची दर्शनासाठी गर्दी वाढली होती. संगायनाच्या पूर्वसंध्येला संगीतीचे अध्यक्ष म्हणून आर्य महाकाश्यपांची सर्वांच्या मते निवड झाली होती. तेव्हा आर्य महाकाश्यपांनी सर्व भिक्खू संघास करुणामयी मैत्रीमयी प्रज्ञाने प्रभावित होणारा उपदेश दिला आणि संगीतीत संगायनासाठी 500 अरहंताची सूची सांगण्यासाठी आर्य महाकाश्यपची उठून उभे राहिले आणि बोलू लागले. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की अरहंताच्या सूचीत तर आजही एका अरहंताची कमीच आहे. म्हणजे आपल्या सूचीत आजही 499 अरहंत आहेत. तेव्हा त्यांनी सर्व भिक्खू संघासमोर स्पष्ट केले की माझ्याजवळ आजही 499 अरहंतांचीच सूची आहे. तेव्हा सर्व भिक्खू संघाच्या तोंडून उद्गार निघाले की भदंत 499 अरहंतात आयुष्यमान आनंदास मिळवून 500 अरहंताची सूची पूर्ण करावी ही विनंती. पण आर्य महाकाश्यपांनी भिक्खू संघासमोर स्पष्ट केले की आऊसो आयुष्यमान आनंद अरहंत नाही. त्यांनी उद्याच्या संगीतीच्या प्रथम दिवसापर्यंत तयारी करावी, नाहीतर आपणाला दुसरा अरहंत निवडावा लागेल. आयुष्यमान आनंदालाही मनात फारच वाईट वाटले की खरोखरच आपण त्या पड्याप्रमाणे आहोत जो डाळीत भाजीत नेहमी राहून पण त्याला त्या भोजनाची किंचितही चव माहिती नसते, किंवा नारळाला 3ही डोळे असून काय कामाचे, त्यातील एकही दिव्य चक्षु नाही. तसेच आपण आहोत. सगळे जीवन आपण भगवंताच्या सानिध्यात घालवून अखेर काय तर काहीच नाही हे त्यांच्या मनाला लावून गेले आणि ते मनातच म्हणाले, ह्या शरीराचे काहीही हो पण मी संगीतीत जाईन. अशी प्रतिज्ञा करून आनंद बऱ्याच रात्रीपर्यंत कायानुस्मृती करीत करीतच आता ते मनात उदास होऊनच रात्रीच्या शेवटच्या प्रहारात झोपण्यासाठी अंतरुणावर पडले. आणि काय एकदमच जमिनीवरून पायावर उचलल्या गेले व डोके उशीवर ठेवण्या अगोदरच त्यामधील क्षणातच त्याचे चित्त आश्रवरहित झाले. चित्त अमल वेगळे झाले, मुक्त झाले होते आता आनंद. त्यांचा आनंद द्विगुणित झाला होता आणि आनंदाच्या भरातच उठून बसले. आयुष्यमान आनंद आता केवळ आनंदच नव्हते तर ते आता जीवनमुक्त झाले होते. रिक्त चित्त मलापासून मुक्त झाले होते. सकाळ झाली आणि आनंदाच्या जीवनात नवचैतन्य निर्माण झाले होते. त्यांच्या चेहऱ्यावरून चैतन्याचे लक्षण चमकत होते, दमकत होते. त्यांचे द्विगुणित तेज निस्तेजता जाऊन आनंद तेजाच्या आलोकात दैदिप्यमान दिसत होते. त्यांच्या बोलण्यात, त्यांच्या पाहण्यात, त्यांच्या चालण्यात, बसण्यात, उठण्यात एक प्रकारची नम्रता, दिव्यता वाटत होती. ती अवस्था आर्य महाकाश्यपांनी क्षणातच जाणून घेतली आणि त्यांनाही फारच आनंद झाला होता. आयुष्यमान आनंदाच्या अरहंताची मंगलमय वार्ता आता सगळ्या राजगृहातही प्रसारित झाली होती. मगधराज अजातशत्रूच्या राजवाड्यात ही वार्ता गेली. त्यांच्याही आनंदास पारावार राहिला नव्हता. त्यांनी सगळ्या राजवाड्यातील लोकांना हे आवाहन केले आणि सैन्यासह नालागिरी हत्तीच्या अंबारीत जाऊन बसले.
त्यांच्याबरोबर महाराणी वजिरा पण होती. रत्नजडित रथावर 500 चिवर घेऊन 500 शिपाई मागे, 500 शिपाई पुढे ठेवून वैभारगिरीपर्यंत वाजत गाजत आले आणि तेथून लेणीपर्यंत सगळ्या सैन्यासह पायी निघाले. त्यावेळी रत्नजडित रथातून 500 चिवर काढून 500 तरुणींच्या डोक्यावर एक एक पाण्याचा कलशावर रत्नजडित ताटात चिवर ठेवून सगळ्या तरुणींनी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान केले होते आणि स्वतः महाराजा अजातशत्रू आणि महाराणी वजिरा यांनी पण शुभ्रच वस्त्र परिधान केले होते. आता सर्वांनी सप्तपर्णी लेणीत प्रवेश केला. सर्व सैनिक पाठीमागे होऊन आता 500 युवक युवतींनी गुडघ्यावर बसून डोक्यावरील रत्नजडित ताटात ठेवलेल्या चिवरासहित कलश जमिनीवर ठेवून महाराज अजातशत्रू व महाराणी वजिरा देवींनी पण गुडघ्यावर उखाड बसून भिक्खू संघाचे त्रिवार वंदन केले आणि अजातशत्रूने उभे राहून संघनायक आर्य महाकाश्यपास विनंती केली की भदंत, मी मगध राजश्रेणिक महाराजा बिंबिसारांचा सुपुत्र राजकुमार अजातशत्रू आपल्या महाराणी वजिरादेवीसह भिक्खू संघाला चिवर दान करीत आहे. आपण स्वीकारण्याची कृपा कराल. द्वितीयंपी तृतीयंपी. आर्य महाकाश्यपांनी भिक्खू संघास विनंती करून महाराजा अजातशत्रूंचे 500 अरहंताचे चिवरदान स्वीकारले. त्यानंतर महाराजा अजातशत्रूने महाराणी वजिरादेवीसह रत्नजडित ताटात ठेवलेली काश्यप देशी काशाय तलम चिवर रत्नजडित ताटासह घेऊन जेथे आयुष्यमान स्थवीर अरहंत आनंद बसले होते तेथे जाऊन दोघांनी गुडघ्यावर बसून आयुष्यमान आनंदांना त्रिवार वंदन केले आणि चिवरदान केले. त्याच वेळी तेथे विराजमान झालेल्या सगळ्या स्थवीरांना पण चिवरदान केल्या गेले. सप्तपर्णी लेणीत आता एकदम शांतता पसरली होती. आयुष्यमान आनंदासह 500 अरहंत एका बाजूला अर्धवर्तुळाकार बसलेले होते तर एका बाजूला अर्धवर्तुळाकारात भिक्खू संघ बसलेला होता. सुई पडली तरी ऐकू येईल एवढी शांतता होती. आता तथागत भगवान बुद्धाच्या धम्म विनयाच्या संगायनासाठी महासंगीतीत संगायनाची कार्यवाही चालली होती. त्या ठिकाणी धम्मसंगायन 7 महिने चालले होते. आयुष्यमान महाकाश्यपांनी उभे राहून सर्वांना पुण्यानुमोदनासाठी बुद्धवचन दिले होते. सब्बितियो विवज्जन्तु सबरोगो विनशतु माते भवन्त्वातरायो सुखी दीर्घायुको भव. आकाश अट्ठा च भूमट्ठा देवा नागा महेद्दिका भूयन्तं अनुमोदित्वा चिरं खन्तु देशनं. आकाश अट्ठा च भूमट्ठा देवा नागा महेद्दिका भूयन्तं अनुमोदित्वा चिरं खन्तु शासनं. आकाश अट्ठा च भूमट्ठा देवा नागा महेद्दिका भूयन्तं अनुमोदित्वा चिरं खन्तु महपरति. मेघो वसतु कालेन सस्य संपत्ति हेतु च भीतो भवतु लोक च राजा भवतु धम्मिको.